नमस्कार, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो चोपड्यामध्ये आणि माझ्यासोबत आहेत यंग आर्किटेक्ट धृमील अग्रवालजी. नमस्कार. नमस्कार सर. त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे तसं 2017 पासून त्यांनी या क्षेत्रामध्ये आपलं काम करायला सुरुवात केली. ऑफकोर्स आता आम्ही गप्पा मारताना म्हणलं त्याप्रमाणे जस्ट कोरोना आला, पण कुठल्याही प्रॉब्लेमला कशी अपॉर्च्युनिटी मानून जर तुम्ही काम केलं तर कशा प्रकारे काम करू शकता त्यातली एक व्यक्ती माझ्यासमोर आहे. आणि त्यांनी रेसिडेन्शियल असेल, कमर्शियल असेल, गव्हर्नमेंट अशा वेगवेगळ्या क्षेत्रात काम केलं नव्हे, त्याच्यात अतिशय उत्तम कामगिरी केली. त्याच्याबद्दल त्यांना काही अवॉर्ड्स पण मिळालेले आहेत. त्याही संदर्भात आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहे. पण एकंदर त्यांचा हा सगळा प्रवास कसा होता, त्यांना आलेले अनुभव कसे आहेत, या क्षेत्राकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन काय आहे, या सगळ्या संदर्भात आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर. नमस्कार सर. नमस्कार. तर मग आपण अशी सुरुवात करूया ते म्हणजे थोडंसं एज्युकेशनल बॅकग्राऊंड पासून, की तुमची शाळा कुठली होती, मग कॉलेज कुठलं होतं, आणि सगळ्यात महत्त्वाचं आर्किटेक्ट बनण्यासाठीचं इन्स्पिरेशन कोण होतं? कारण जनरली असं असतं की जेव्हा ड्रॉइंग चांगलं असतं किंवा असं वाटतं की अरे नाही आपण बनू शकतो वगैरे, तर किंवा दोस्त म्हणाले की चल तू पण, आम्ही पण इकडेच ऍडमिशन घेतली. सो तुमचं इन्स्पिरेशन काय होतं ज्याच्यामुळे तुम्ही या क्षेत्रात आला, काय सांगाल? जनरली असं आहे की म्हणजे लहानपण माझं चोपड्यात गेलं. आय वॉज बॉर्न अँड ब्रॉट अप इन चोपडा, स्कूल्ड फ्रॉम चोपडा. मग हायर एज्युकेशन साठी जायचं, ऍडमिशन घ्यायची, तर काय होतं लहानपणापासून आय वॉज व्हेरी क्युरियस अबाउट बिल्डिंग्स. तर असं असायचं की मला वाटायचं की ही बिल्डिंग अशी काय, ती बिल्डिंग अशी काय, तर या बिल्डिंग्स मध्ये डिफरन्स काय असा, ही बिल्डिंग बनवली कोणी असेल, कशी बनवली असेल. तर मग त्या थॉट प्रोसेस मध्ये असं वाटायचं की समथिंग इज व्हेरी डिफरंट. सगळेच इंजिनियर्स, डॉक्टर्स होतात, तर आय शुड ट्राय दिस. आय वॉज व्हेरी फॅसिनेटेड अबाउट बिल्डिंग्स. तर मग आय थॉट टू चूज आर्किटेक्चर. मग त्यावेळी वेगवेगळ्या खूप साऱ्या एंट्रान्सेस असायच्या, नाटा, AIEEE, CET, आणि मग त्याच्यातनं आय हॅड गुड स्कोर्स इन दोज ऑल एक्झाम्स. सो मला चांगलं कॉलेज मिळालं पुण्याला, DY पाटील. अच्छा, क्या बात आहे. हा, आणि मग तिथून माझा हा प्रवास सुरू झाला. बरोबर आहे. मग जेव्हा डिग्री कंप्लीट होते त्याच्यानंतर पहिलं हे असतं की आपण कुठेतरी सर्व्हिस किंवा प्रॅक्टिस करतो, थोडा एक्सपिरियन्स येण्यासाठी. तो तुम्ही कुठं केलात एक, आणि त्याच्यानंतर जेव्हा स्वतः काम सुरू करण्याची वेळ आली, जेव्हा स्वतः प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स घेण्याची वेळ आली, तेव्हा पहिला प्रोजेक्ट कोणाचा मिळाला? कारण जनरली असं असतं की सुरुवातीला कोणी लगेच विश्वास ठेवत नाही फ्रेशरवर, आणि प्रोजेक्ट नाहीत म्हणून एक्सपिरियन्स नाही. सो तो कसं सगळं पार झाला? असं असतं सर की आम्हाला कॉलेजच्या वेळी इंटर्नशिप वॉज मस्ट. सो I chose my internship in Nashik, one of the very famous and very conscious architect, I would say, Shailesh Doshi sir. त्यांच्याकडे मी internship केली. So it was a very spiritual plus learning experience for me. He saw my spark, किंवा म्हणजे ते जवानीचा जोश ज्याला आपण म्हणतो, ते त्यांनी बघितलं. आणि I was leading 2 to 3 प्रोजेक्ट्स, ते पण पब्लिक प्रोजेक्ट्स होते. आय वॉज वर्किंग ऑन मल्टिपल प्रोजेक्ट्स. सो आय हॅड दॅट अपॉर्च्युनिटी राईट देन ओनली. तर मग तिथूनच आय स्टार्टेड वर्किंग. वन ऑफ माय फ्रेंड वॉन्टेड टू बिल्ड अ बंगलो. तर त्यांनीच मला तेव्हा सांगितलं की वुड यू डू इट फॉर मी? तो आय सेड येस, वी शुड डू इट, विथ ऑफकोर्स विथ गायडन्स ऑफ माय सिनियर्स. आणि मग ते फ्रेशर असल्यामुळे थोडं होतं, बट इट वॉज अ व्हेरी नाईस प्रोजेक्ट. मी पहिलाच प्रोजेक्ट, आय कुड डू इट व्हेरी बेटर. तेव्हापासूनच इंटर्नशिपच्या वेळेपासूनच मला सुरुवात झाली. चांगले प्रोजेक्ट. मित्र नेहमीच मित्रावर विश्वास ठेवतात कायम चांगल्या कामासाठी. बरोबर आहे. मग आता या क्षेत्रातल्या काही प्रश्नांकडे येऊया. त्यातला पहिला महत्वाचा प्रश्न म्हणजे बिंग आर्किटेक्ट, प्लॅन ही स्टेज अतिशय महत्वाची असते. आपल्या कामाला सुरुवात होतं, तर प्लॅन या स्टेजचा इम्पॉर्टन्स तुमच्या नजरेतून काय आहे, आणि तुम्ही एखाद्या प्रोजेक्टवर कसं सुरुवात करता? प्लॅनिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट सर. बेसिकली काय असतं की इट इज अ व्हेरी थॉटफुल जर्नी. तुम्ही एक रफ स्केच पासून एका, म्हणजे फ्रॉम इमॅजिनेशन टू रियालिटी, हे असं ही फील्ड आहे. आणि इट इज व्हेरी इनोव्हेटिव्ह अँड एक्सप्लोरेटिव्ह फील्ड, आय वुड से. तर when we were in college, we used to sketch, we used to draft. त्यावेळी back then there was no digitalization, म्हणजे AutoCAD आणि सॉफ्टवेअर्स हे खूप लेट आले. तर we used to work on hand drafting. तर त्याच्यातनं स्केचिंग करायचो. स्केचिंग करत मग आम्ही ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू पुढे सरकायच्या. तर प्लॅनिंग असं असतं की देन तुम्ही आधी कॉन्टेक्स्ट, व्हॉट नेचर वॉन्ट्स, व्हॉट क्लायंट वॉन्ट्स, त्याच्यानुसार मग त्या रिक्वायरमेंट नुसार वी गेट द रिक्वायरमेंट्स, आणि त्याच्यावर मग झोनिंग, प्लॅनिंग, साईट एक्सपिरियन्स, पब्लिक एक्सपिरियन्स, तिकडचा जो ऑरा आहे, एन्व्हायरमेंट कसं आहे, त्यानुसार आम्ही प्लॅनिंगला सुरुवात करतो. प्लॅनिंग करता करता मग देर आर मल्टिपल प्लॅनिंग प्रिन्सिपल, मल्टिपल प्लॅनिंग आस्पेक्ट्स. ते सगळं स्केल, प्रपोर्शन,
व्हॉल्यूम, या सगळ्या गोष्टींचा विचार करून ओव्हरऑल एक प्लॅनिंग होतो. मग ते स्पॅशियल एक प्लॅनिंग करून, मायक्रो प्लॅनिंग करून, विथ द नीड्स ऑफ क्लायंट आपण हे सगळं प्लॅन करत असतो. त्यामध्ये दुसरं रेसिडेन्शियल मध्ये पण काम करताना स्पेशली या सेक्टरमध्ये तुम्ही बघितलं असेल की आता जसं तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे प्लॅनिंग फार आर्किटेक्ट परफेक्ट करत असतो, वेगवेगळे फॉर्म्स वापरत असतो, डिझाईन्स करत Right, असतो right. क्लायंटसाठी. पण जेव्हा ते क्लायंटकडे प्लॅन जातो त्याच्यानंतर फेज येते ते म्हणजे बजेटची, Right. आणि मग क्लायंट म्हणतो की नाही बजेट तर आपलं कमी आहे. हा. तर अशा वेळेला मग क्रिएटिव्हिटी, क्वालिटी आणि बजेट या तिन्हीचं बॅलन्स कसं करता मग तुम्ही? हा सगळ्यात मोठा प्रश्न तर असतोच, कारण की आमची चॉईस खूप कॉस्टली असते असं खूप लोकांना वाटतं, पण इट इज नॉट नेसेसरी. आय वुड से की तुम्ही घराचं घर पण ज्याला म्हणतो आपण, घराचं घर पण हे त्याच्या आत्म्यावर असतं, आणि तो जो आत्मा आहे त्या बिल्डिंगचा, तो त्याच्या मटेरियल्सनी, त्याच्या फीलनी, त्याच्या टेक्स्चरनी, या गोष्टींनी त्याचा आत्मा बनतो. तर इट इज नॉट नेसेसरी की यू शुड पुट विनियर ऑल ओव्हर, किंवा तुम्ही इटालियन मार्बलच फ्लोरिंगला घ्यायला पाहिजे. इट इज नॉट नेसेसरी. तुम्ही एक शहाबाद रफ स्टोन जरी घेतला आणि त्याचा जो अर्धी फिलिंग आहे, यू कॅन नेव्हर अचीव इट इन एनी अदर मटेरियल्स. तर काय की आपल्याला ऑफकोर्स विथ कन्सिडरेशन ऑफ बजेट लक्षात घेऊनच आपल्याला तो प्रोजेक्ट कम्प्लीट करायचा असतो. ऑफकोर्स इट इज अ टास्क, पण त्याच्यात जी मजा आहे ती खूप चांगली मजा आहे. बरोबर आहे. तुम्ही आता सांगितलं त्याप्रमाणे हे जसं मटेरियल मधला फरक आहे, तसं आणखीन एक आर्किटेक्टचा एक टच असतो कुठल्याही प्रोजेक्टला. राईट. तर चांगला किंवा एक्सपिरियन्सच आर्किटेक्ट का हायर करावा दुसऱ्या कोणाला काम देण्यापेक्षा, त्यासाठी काय सांगाल? आपण म्हणतो सर जनरली की कान सोनार कन्नच टोचावे, पण मग त्यात सोनार पण कुठला एक्सपर्ट सोनार आहे, कोणाला किती एक्सपिरियन्स आहे, इट मॅटर्स अ लॉट. म्हणजे आय हॅव बीन वर्किंग ऑन व्हेरियस प्रोजेक्ट्स, खूप वेगळ्या स्केलचे प्रोजेक्ट्स, सो दिस एक्सपिरियन्स काउंट्स अ लॉट. तुम्हाला त्यातले लूप होल्स माहित असतात, तुम्ही ऑलरेडी काही मिस्टेक्स केलेल्या असतात, त्या मिस्टेकवरनं इट इज अ एव्हरीडे लर्निंग एक्सपिरियन्स. तुम्हाला साईटवर लेबर कडनं पण, युअर सिनियर्स, स्ट्रक्चरल इंजिनियर्स, डिझायनर्स, everyone teaches you a lot. It is, I have grown as a person a lot, I have evolved as a person a lot. So आय वुड से की खरंच खूप शिकायला मिळतं. एव्हरी डे इज लर्निंग. क्या बात. आता एक थोडा वेगळा प्रश्न आहे, जसं तुम्ही पुण्यात शिक्षण घेतलं, आता तुम्ही चोपड्यात काम करताय, तर त्या अनुषंगाने असं आहे की जर येणाऱ्या 15-20 वर्षामध्ये जर जळगाव डिस्ट्रिक्टमध्ये एक काही आर्किटेक्टच्या अँगलनं काहीतरी वेगळी चांगली डेव्हलपमेंट बघायची असेल, तर तुम्हाला काय वाटतं प्रशासनानं आता कुठल्या क्षेत्रावर काम केलं पाहिजे, कुठल्या सेक्टरवर काम केलं पाहिजे? प्रशासन सर मागच्या काही वर्षांपासून ऑलरेडी खूप अग्रेसिव्हली इन्फ्रास्ट्रक्चर बद्दल बोलतंय आणि काम करताय. म्हणजे मागचे 2-3 टर्म मध्ये जे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेब होते, या लोकांनी ऑलरेडी PMAY, रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट प्लस बेसिक नीड्स वर तर काम होतच आहे. पण जळगाव पण जे आधी फक्त केळी आणि ह्या गोष्टींसाठी ओळखलं जायचं, आता इंडस्ट्रीज पण येत आहेत, बऱ्यापैकी प्लास्टिक पॉलिमर्स मध्ये पण कामं होत आहेत, औद्योगिकरण पण वाढायला लागलंय. त्यातल्या त्यात अजून मायक्रो स्केलला बरीचशी म्हाडा सारखी, पोलीस हाऊसिंग सारखी भरपूरशी कामं व्हायला लागली आहेत. इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट्स यायला लागलेत, रिक्रिएशन सेंटर व्हायला लागलेत, रिहॅब सेंटर्स व्हायला लागलेत. तर गव्हर्नमेंट इज ऑलरेडी वर्किंग ऑन इट. ते त्यांच्या स्केलनी, त्यांच्या पेसनी काम करतायत, आणि त्यांच्यात आमच्यासारख्या लोकांचा पण थोडाफार सिंहाचा किंवा खारीचा वाटा आपण म्हणूच शकतो. नाही, नक्कीच मेजर वाटा आहे तुमचा. पण मग प्रशासनानं आता काय पावलं उचलली पाहिजेत, अजून काय स्टेप्स घेतल्या पाहिजेत एखाद्या पर्टिक्युलर इंडस्ट्री? आय वुड से की अर्बन इन्फ्रास्ट्रक्चरवर, मास्टर प्लॅनिंगवर जास्त जोर द्यायला हवाय. बरोबर. कीपिंग एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स इन माइंड, म्हणजे कार्बन एमिशन कमी करून आणि सोलर एनर्जीवर फोकस करून किती इको फ्रेंडली काम करता येईल, व्हर्नॅक्युलर काम करता येईल, याच्यावर मला वाटतं सरकारने फोकस केलं तर अजून आपण एक पुढच्या 100 वर्षांसाठी चांगलं काम करू शकतो. ऑफकोर्स. बरोबर आहे. जसं हे एक आपण आता म्हणाला पुढचं एक प्लॅनिंग करायला पाहिजे, तर कुठल्याही वास्तूचं आधी बेसिक असतं स्टील आणि सिमेंट. राईट. तर त्याच्यासाठी मग स्टील किंवा परचेस करण्याची वेळ येते, तेव्हा तुम्हाला काय वाटतं काय पॅरामीटर्स त्यातले बघितले गेले पाहिजेत एका चांगल्या स्टीलमध्ये? देर आर मल्टिपल पॅरामीटर्स, फ्लेक्झिबिलिटी, स्ट्रेंथ, ड्युरेबिलिटी, त्याचा ग्रेड. स्टीलमध्ये आधी यूज टू कम दॅट सळेवाल्या स्टील यायचं, आता तर मग इतकं टेक्नॉलॉजी पुढे गेलंय की देर आर TMT स्टील्स, 500, 550, 600, 650, भरपूरशा ग्रेड झाल्या आहेत. तर या ग्रेड्समुळे स्टील सिलेक्ट करणं इज नॉट, म्हणजे वी जनरली रिलाय ऑन गुड कंपनीज लाईक आयकॉन. तर तुम्ही आयकॉन वापरलेलं आहे? येस सर, ऑफकोर्स. अच्छा, क्या होते. वी हॅव बीन वर्किंग आयकॉन सिन्स लॉंग टाइम. त्यामध्ये मग आयकॉनची सर्व्हिस, डिलिव्हरी आणि अवेलेबिलिटी बद्दल काय सांगाल?
I would say Icon has been iconic since its very starting. त्यांचं प्रोक्युरमेंट आम्हाला जे म्हणतो आम्ही ते ऑन साइट त्यांचं असिस्टन्स, टेक्निकल स्पेसिफिकेशन्स, फ्लेक्झिबिलिटी, ड्युरेबिलिटी, अर्थक्वेक रेजिस्टन्स या सगळ्या गोष्टींमध्ये आयकॉन हॅज बीन ऑन टॉप नॉच सिन्स स्टार्ट ओनली. सो आता जसे आपण या आयकॉन बद्दल बोललात, पण तुम्ही म्हटलं त्यातले आयकॉन तुम्ही आहेत खरं तर, कारण तुम्ही ते आतनं पुढे वास्तू निर्मिती करत असता. तर त्यातला असा एखादा प्रोजेक्ट एक विचारायचा की ज्याच्यासाठी तुम्हाला स्पेशल रेकग्निशन सुद्धा मिळालेलं एका प्रोजेक्टसाठी गव्हर्नमेंटच्या. येस, तर तो त्या आयकॉनिक प्रोजेक्ट बद्दल आधी आम्हाला ऐकायचं, कसा प्रोजेक्ट होता आणि कसा पूर्ण झाला. खूप म्हणजे माझ्यासाठी प्राऊड मोमेंट होता. सिन्स लॉकडाऊन हॅपन्ड वी वेअर वर्किंग ऑन मल्टिपल गव्हर्नमेंट प्रोजेक्ट्स. त्याच्यात आमच्याकडे एक इनोव्हेटिव्ह एक प्रोजेक्ट आलेला होता ज्याच्यात आम्हाला T4 ची सिटी असल्यामुळे देर इज नो सच इन्फ्रास्ट्रक्चर. तर रिझर्वेशन डेव्हलप करायचं होतं. त्याच्यात आम्हाला एक फिश मार्केट नावाची बिल्डिंग करायची होती, ज्यात आम्हाला जे ओपनवर जे हॉकर्स बसतात, स्लॉटरिंग करणारे असतात, त्या लोकांसाठी एक आम्हाला प्लॅटफॉर्म द्यायचा होता त्यांना, की त्या लोकांना ओपनवर न स्लॉटरिंग करता त्यांना एका पर्टिक्युलर जागेवर नेलं तर हे जे इन्फ्रास्ट्रक्चर आपल्या अवतीभोवती आहे हे क्लीन असेल, सुंदर असेल, त्याच्यानी लोकांचाही फायदा होईल आणि जे व्यवसाय करतात त्या लोकांचाही फायदा होईल. तर मला वाटतं नॉर्थ महाराष्ट्रामध्ये अजूनपर्यंत असं या स्केलचं 20,000 स्क्वेअर फीटचं फिश मार्केट अजूनपर्यंत तरी कुठं झालेलं नाहीये. आय एम व्हेरी फॉर्च्युनेट दॅट आय गॉट दिस अपॉर्च्युनिटी आणि मला त्याच्यासाठी रेकग्निशन पण मिळालंय. आणि बरोबर आहे, क्या बात आहे. तर ही जशी एक अपॉर्च्युनिटी, तसं आता थोडं प्रॉब्लेमवर डिस्कस करू आपण. तुम्ही जसं सांगितलं तसं सुरुवातीला की कोरोनामध्येच ऍक्च्युअल करिअरला सुरुवात केली. तर असा एखादा प्रोजेक्ट आठवतोय का की जो करताना काहीतरी प्रॉब्लेम आला, काही नॅचरल कॅलॅमिटीज आली, कधी मटेरियलची अनअवेलेबिलिटी, कधी लेबरची अनअवेलेबिलिटी, आणि तुम्ही त्याच्यावर सोल्युशन कसं काढलं? राईट. असं एखादं तर असं होतं की इवन दिस प्रोजेक्ट आय वुड से प्लस अदर प्रायव्हेट प्रोजेक्ट्स ऑल्सो वेअर कन्स्ट्रक्टिंग, मतलब कन्स्ट्रक्शन वॉज ऑनगोईंग ड्युरिंग कोविड ओनली. तर खूप साऱ्या अडचणी होत्या. रॉ मटेरियल, लेबर्स वॉज द मेजर प्रॉब्लेम. ऍज वी नो की कोणीच म्हणजे मायग्रेशन करू शकत नव्हतं. एव्हरीबडी वॉज लॉक्ड अप. तरी म्हणजे खूप चॅलेंजेस होते की आम्हाला असं होतं की गव्हर्नमेंट प्रोजेक्ट असल्यामुळे त्याची नेसेसिटी असल्यामुळे आम्हाला परमिशन होती स्पेशल. सो वी वेअर वर्किंग ऑन, म्हणजे रात्रीपर्यंत आम्ही काम करत होतो. तर होते चॅलेंजेस भरपूर होते. मटेरियल मध्ये पण अडचणी होत्या, लेबर अडचणीचे होते. थोडं आम्ही त्याला आधुनिक करून अजून नवीन टेक्नॉलॉजीनी काम करण्याचा प्रयत्न केला आणि इट टर्न आउट व्हेरी वेल. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न ते म्हणजे या क्षेत्रामध्ये आता जे तुमचे ज्युनियर्स येत आहेत, मित्र येत आहेत, त्या सगळ्यांना तुम्ही काय सल्ला द्याल या क्षेत्रामध्ये तुमच्यासारखी जर यशस्वी वाटचाल करायची असेल? राईट, आय वुड से की आर्किटेक्चर इज अ व्हेरी लॉंग जर्नी. तुम्ही होश मध्ये जोश नको सोडायला. मी म्हणेल होश में जोश मत खो देना. तो आप मतलब बी कॉन्शियस, बी सेन्सिबल आणि खूप विचारपूर्वक काम करा. इट इज अ व्हेरी फन एक्सपिरियन्स. आय वुड से की प्लीज बी कॉन्शियस अँड वर्क वेल. क्या बात. सो ते आर्किटेक्ट धृमील अगरवाल, आणि त्यांनी सांगितलं तसं होश में जोश मत गवा देना तसं. पण असं की त्याच्यासाठी पेशन्स सगळ्यात महत्वाचं आहे. जर तुम्हाला पेशंटली काम करायचं, आणि जसं त्यांनी आता जो प्रोजेक्टचा उल्लेख केला की या सगळ्या प्रोजेक्ट पूर्ण व्हायला काही काळ जावा लागतो आणि त्याच्यासाठी तुमचा पेशन्स फार चेक होत असतो. तर त्यामुळे तो जर पेशन्स तुमच्यात असेल तर तुम्ही नक्की या क्षेत्रात यशस्वी व्हाल. पुन्हा एकदा सर आपल्या मनापासून आभार की तुम्ही आलात आणि भविष्यात सुद्धा अशीच उत्तम उत्तम आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती आपल्या हातून व्हावी याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच.